या डोंगराच्या पाठी जो तुम्हाला गड दिसतो, हा पॉइंट, हा टोक जो दिसतोय ना, तो आहे सुधागड आपला पालीतला. आता तुम्ही विचार, आताच एक बोर्ड लावला होता की इथे वन्य प्राणी पण खूप आहेत, वाघ, बिबट्या. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालच आपण आलोय मृगगड करून आणि आज लगेच निघालोय आपण घनगड करायला. ॲक्च्युली सीन असा होता की घनगड करून कोरीगडवर कॅम्प करणार होता आज रात्री आणि उद्या तुंगगड करून रिटर्न यायचा प्लॅन आहे. आता बघूया कुठपर्यंत सक्सेसफुल होतं आहे, बिकॉज तिन्ही किल्ले नवीन आहेत आपल्यासाठी आणि याच कारणामुळे आज आपण कारसुद्धा घेतले. बिकॉज जर का वरती स्टे करला किंवा रात्री आम्हाला निघायला उशीर झाला तर आपण कारमध्ये सेफ राहू शकतो किंवा रिटर्न येऊ शकतो घरी. तर चला विदाऊट डिले आज रोड एन्जॉय करूया. बिकॉज आज जरा रिलॅक्समध्ये जाणार होता मी कार असल्यामुळे. तर होप सो आपली जर्नी चांगली होईल. मित्रांनो, जस्ट आता आम्ही कोलाड क्रॉस केला आहे चिंचवली आणि तामाणी घाटातून जाणार आहोत. म्हणजे इथून जवळपास 60-70 किलोमीटर बाकी आहे. 1.5-2 तास लागतील पोचायला. म्हणजे आता वाजलेत 9 की अंदाज आहे 10:30-11 पर्यंत. पण जेवढं लवकर होईल तेवढं लवकर करायचं आहे, बिकॉज ऊन पण खूप लागेल नंतर. होपफुली सर्व काही होईल व्यवस्थित. चला जर्नी एन्जॉय करूया. दीड ते 2 तासाचा प्रवास करून आता आम्ही आलो आहे भांबुर्डे गावामध्ये. म्हणजे भांबुर्डे गाव आहे इथे आणि इथून आपल्याला दिसतोय तो घनगड किल्ला. हा जो समोर आहे हा किल्ला आहे घनगड किल्ला. आणि इथूनच आपल्याला बुरुज देखील दिसतोय आणि इथे वरती जायला शिड्यासुद्धा दिसतात, पायऱ्या. आता वाजले, टाईम झाला 11:15. विदाऊट डिले चालू करूया, बिकॉज आपल्याला पुढचे पण खूप सारे प्लॅन्स आहेत. दुसरी गोष्ट, जर तुम्ही इथे येत असाल तर पब्लिक ट्रान्सपोर्टच्या भरोश्यावर राहू नका. स्वतःची जर का कार असेल किंवा बाईक असेल तर ते उत्तम असेल. इथे पार्किंगला सुद्धा जागा आहे. इथे बोर्ड लावलेला आहे. आपली गाडी तर इथेच पार्क करतोय मी. आता उन्हात राहील पण ठीक आहे, राहील तर सेफमध्ये. तर चला गड चढायला सुरुवात करूया. तर गडाला आपल्या सुरुवात झाली आणि इथे देखील बोर्ड लावलेले आहेत. समोर दिसत असेल किल्ले घनगड आणि पायऱ्या टाईप म्हणजे स्टेप्समध्ये काहीतरी बनवलेलं आहे जेणेकरून चढण्यास सोपा असेल. दुसरी गोष्ट, इथे आताच एक बोर्ड लावला होता की इथे वन्य प्राणी पण खूप आहेत, वाघ, बिबट्या, ससा, रानडुक्कर वगैरे असे. आता बघूया, आय होप आपल्याला तर ह्याचा एकाचा एक्सपिरियन्स नाही यावा. बाय द वे समोरच गड आहे आणि गड खूप मोठा आहे. 11 वाजलेत आणि असं वाटतं की दुपारचे 1 वाजले, एवढा ऊन आहे. असे बोर्ड लावलेले आहेत आणि हार्डली 10 मिनिटाच्या 5 मिनिटाच्या ट्रेक नंतर आपल्याला गड प्रॉपर दिसायला लागला. आता त्यानंतर आपल्याला मित्रांनो पहिलाच पॉईंट लावला आहे गणेश्वर महाराज. म्हणजे इथे शिवलिंग आहे, ही शिवलिंग आहे आणि इथे प्रॉपर जंगल चालू झालं मित्रांनो. इथे पण मंदिर आहे आणि बोर्ड, साईन बोर्ड, किल्ले घनगड. अजून तरी गड इथून दिसत नाही, एवढा जंगल दाट आहे. अगदी बरोबर पॉईंट लिहिलाय. तर मित्रांनो बऱ्यापैकी वरती आलोय जंगलात ना आणि अजून एक मंदिर लागलंय गारजाई मातेचं. हे मंदिर आहे. एक्झॅक्ट किती टाइम लागणार आहे काहीच कल्पना नाही आहे. हां आणि अजून मला वाटते पूर्ण जंगलच आहे दिसेल तुम्हाला. पण इथून सह्याद्रीची रांग पण खूप सुंदर दिसते.
आणि हा वरती ह्या साईडला आहे तो घनगड आहे. चला, ऊन खूप लागतं पण एक चांगलं आहे की जंगल त्यामुळे थोडी झाडी आहे, सावली पण आहे. बघू. तर गारजाई मंदिराच्या इथेच एक बोर्ड देखील लावला आहे, त्यावर किल्ल्याची पूर्ण माहिती आहे. तर ही अशा प्रकारची माहिती आहे, ज्याला इच्छुक आहे तो पॉज करून वाचू शकतो. तर मित्रांनो, समोर बघू शकता सह्याद्री पर्वतरांग. दुसरी गोष्ट, आपली गाडी तिथे लावलेली आहे, ही आपली गाडी इथे. आणि हा असा घनदाट जंगल पार करून आम्ही आता वरती आलो आहे. आणि आल्या आल्या लगेच आम्हाला इथे बुरुज देखील दिसायला लागले. आता मी पुढे किल्ले घनगडाने आपण आलो आहे बुरुजाजवळ आणि इथूनच असेल महादरवाजा. चला बघूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्याला इथे परत गुफा बघायला भेटतात आणि इथे कन्स्ट्रक्शनचं आय थिंक काम चालू आहे, पण किती मोठी आहे. दादा स्वतःला गडप्रेमी समजतो आणि दादा स्वतःच गडावर प्लास्टिक फेकतो. आणि दुसरी आकर्षक गोष्ट किल्ल्यावरची आपल्या समोर आहे की वरून जो डोंगर कोसळला होता, म्हणजे दगडाचा एक पार्ट, तो हे अशा प्रकारे स्टेबल राहिला आहे. हा, आणि इथून पुढे बघूया जाऊन काय येतो. आत्ताच आपण मागचा पॉईंट बघितला आणि चाललोय गडाच्या वरच्या दिशेने. आता इथे आता शिडी लागली, ह्या शिडीनी वर जायचं आहे. नाही गोपुरीची गरज. चला एक सुंदर असा शॉट घेऊया. पाण्याचं टाक आहे, पाणी भरपूर आहे ह्याच्यात. आता इथे ही रोप पकडून जायचं आपल्याला, बिकॉज दुसऱ्याचा आदर नाही. वरती आल्यावर परत आपल्याला पाण्याचे टाके बघायला भेटतात. 1 2 3 4 टाके आहेत इथे. पाणी बऱ्यापैकी क्लिअर आहे. इथे पण एक टाका आहे आणि इथे मावळ्यांना बसण्याकरता जागा आहे. आपण पण जेवायला इथेच बसू शकतो. मित्रांनो, गोपुरं घातला याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे काहीतरी खडतर चढण आले. आता आम्ही इथपर्यंत गेलो, पण इथून आम्हाला रस्ता कळला ना कुठे. पण नंतर जेव्हा इथे ही रोप दिसली तेव्हा कळलं की रस्ता असा वरती चढत जायचा आहे. त्यामुळे पुढचा जो काय व्ह्यू येईल तो गोपुरातनंच येईल. आता मी फोन ठेवून देतोय बिकॉज ही जरा चढण आहे बऱ्यापैकी. चढायला सुरुवात करूया.
चढून आलो आम्ही आणि आय थिंक इथे हा महादरवाजा लागलाय. रस्ता बघू शकताय तुम्ही, काहीच नाही. तर महादरवाजा इथनं आपण वरती आलो आणि इथे बुरुज भेटला आपल्याला. आणि बुरुजावरना जो व्ह्यू आहे ना, सकाळ सकाळी इथे काय व्ह्यू असेल रे. आपला फ्लॅग, भगवा फ्लॅग. तर पाण्याची टाकी बघून आपण थोडा अजून वरती आलो आणि इथे पडक्या वाड्याचे अवशेष आपल्याला बघायला भेटतात. तुम्ही बघू शकता पडक्या वाड्याचे अवशेष या साईडला. आणि इथून दुसरी गोष्ट आपल्याला आता तैलबाईला एकदम क्लिअर दिसायला लागलाय. आता हा जो समोर तो दिसतोय तो तैलबाईला आहे. आणि तिथे फ्लॅग फडकताना दिसतोय आपल्याला, तुम्ही बघू शकता नीट. तर पडक्या इथे अवशेष जो आहे महालाचा, तिथून जो समोरचा व्ह्यू आहे तैलबाईला तुम्हाला जस्ट दाखवला मी, पण त्याच्या खालचा हा सह्याद्रीचा व्ह्यू बघा मित्रांनो, किती सुंदर आहे. ह्या डोंगराच्या पाठी जो तुम्हाला गड दिसतो, हा पॉइंट, हा टोक जो दिसतोय ना, तो आहे सुधागड आपला पालीतला. आता तुम्ही विचार करा की पाली कुठे राहिली आणि आम्ही आलो तर पुण्यामध्ये आलो आहे ऑलमोस्ट, म्हणजे मुळशीमध्ये होतो आम्ही. आता जर इथून सुधागड एवढा जवळ दिसतंय, तैलबाईला एवढा जवळ आहे, पालीतनं पण आपल्याला सुधागड दिसतो, तैलबाईला दिसतो. तर मित्रांनो बघता बघता आपण येऊन पोचलोय घनगडाच्या टॉप पॉईंटवर. आणि इथे सुद्धा पडक्या वाड्याचेच अवशेष आहेत सगळीकडे. हे दुसरी गोष्ट, इथे आपला भगवा ध्वज किती सुंदर फडकतोय. तर मित्रांनो इथे ना पडके अवशेष असे खूप आहेत, म्हणजे इथे 1 2 3. आणि दुसरी गोष्ट, कोणीतरी इथे आय थिंक गड संवर्धनवाल्यांनी इथे झाडं देखील लावलेत. चिकूची झाडं आहेत इकडे, वरती नारळाची झाडं आहेत, चांगली गोष्ट आहे. आणि हा आहे लास्ट पॉईंट, इथून तुम्ही व्ह्यू बघू शकताय. ओ हो हो हो, हा आहे असा पूर्ण व्ह्यू घनगडावरना. तर अशी चिकूची झाडं लावली आहेत जागोजागी. आणि इथून खाली आल्यावर परत हे असे पडके अवशेष आहेत. आय थिंक हे घरं असणार आहेत. इथे एक आहे, इथे एक आहे. तर मित्रांनो हा आहे आपला गडाचा शेवटचा पॉईंट, आजचा लास्ट बुरुज राहिलेला, तो पण आपण आता कव्हर करतोय. येस. तर मित्रांनो आपला पूर्ण गड बघून झाला. आता आपण खाली उतरायला सुरुवात करतोय. लास्ट पॉईंट होता आपला बुरुज हा, तो पण आपण कंप्लीट केलाय. आता डायरेक्ट खाली जाऊन ब्लॉग एंड करूया. तर मित्रांनो आता वाजलेत 12:25. आम्ही हार्डली 20 मिनिटात खाली आलो आहे. आणि घनगड हा आपला किल्ला पूर्ण झाला आहे आज. तर होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. आता निघालो आहे आम्ही कोरीगडला. तो गड बघून तिथेच कॅम्प असणार, त्यामुळे ती व्हिडिओ देखील दुसरी असणार आहे.